माता की। भारत माता। सेनानी भाई गुजर यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने हा जो समारंभ होत आहे त्याचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय श्री पृथ्वीराजजी चव्हाण, या कार्यक्रमास उपस्थित असलेले माननीय आमदार श्री बाळासाहेब पाटील, माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले, माननीय आमदार श्री जयकमलजी गोरे, माननीय श्री सत्यजित शिव पाटणकर, सन्माननीय व्यासपीठ, इथं सर्व महाराष्ट्रातून आलेले स्वातंत्र्य सैनिकांचे वारस आणि स्वातंत्र्य सैनिक, या जिल्ह्यातले सर्व युवक आणि या पंचक्रोशीतील सर्व शेतकरी, या कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी, या गावचे ग्रामस्थ, आपल्या सर्वांचं जी.के. गुजर मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं मी स्वागत करतो। गेली 29 वर्ष हा आम्ही भाईंच्या पुण्यतिथी दिवशी स्वातंत्र्य सेनानी आणि स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार सोहळा आयोजित करत असतो। उद्देश हा की ज्या स्वातंत्र्याकरता ही सगळ्या पिढीने बलिदान केलं तो इतिहास जागता राहावा, त्याच्यापासून युवकांनी प्रेरणा घ्यावी, समाजामध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण व्हावी आणि या कार्यकर्तव्य तत्परतेची पूजा करण्याकरता हा मेळावा आम्ही घेत असतो। यातून थोडीफार स्वातंत्र्य सैनिकाच्या मुद्राही ऋणात होण्याच्या दृष्टीनं आम्ही हा प्रयत्न करत असतो। सुरुवातीला अनेक वर्ष कराडचे शिल्पकार आदरणीय पी.डी. पाटील साहेब, बाबासाहेब पार्लेकर यांच्या हस्ते आणि यांच्या उपस्थितीत अनेक वर्ष स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार केला गेला आणि त्याच्यानंतर माननीय आमदार बाळासाहेब पाटील आणि माजी राज्यपाल माननीय श्रीनिवासरावजी पाटील यांनी ही धुरा सांभाळलेली आहे। आजचा 12 मार्चचा दिवस मुद्दाम म्हणून या कार्यक्रमाकरता निवडला गेला, कारण स्वर्गीय भाई आणि भारताचे माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांचे घनिष्ठ संबंध होते आणि त्यांचा हा जयंती दिवस आहे आणि भाईंची शताब्दी आहे, त्यामुळे हा इथे आम्ही सोहळा आयोजित केलेला आहे। याचबरोबर 12 मार्चला 1930 साली आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दांडी मार्च सुरू केलेलं होतं की ज्याचं रूपांतर पुढं भारत छोडो संग्रामात झालं आणि भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले। भाईंनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये रेटरी आणि रेटरी परिसरात आणि कराड तालुक्यात कार्य केलं। क्रांतिसिंह नाना पाटील आणि स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण प्रतिसरकार या सर्वांना सहाय्य केलं। रेट्यातल्या ज्या भूमिकथांच्या मीटिंग्स होत्या त्या भाई ऑर्गनाईज करत असे। त्या काळची एक फार महत्त्वाची मीटिंग महाराष्ट्रातली रेट्यामध्ये ढवळीच्या मळ्यात झालेली होती, ती स्वर्गीय भाईंनी अरेंज केलेली होती
तिथे सेवादल स्थापन केलं होतं आणि ब्रिटिश सरकारच्या विरोधी जनमत निर्माण करण्याकरता जास्तीत जास्त त्यांनी परिश्रम घेतले आणि त्याला पकड वॉरंट निघाले, परंतु ते सापडले नाहीत म्हणून आमच्या मातोश्री आणि आमच्या काकांना अरेस्ट केलं गेलं. काही दिवसांनी भाईनाही अरेस्ट केलं आणि तुरुंगवास भोगावं लागलं. स्वातंत्र्याचं स्वप्न साकार झाल्यानंतर भाईंनी समाजसेवेत जास्त लक्ष दिलं, सत्तेच्यापासून दूर राहिले. स्वर्गीय चव्हाण साहेबांच्यावर निष्ठा एवढंच त्यांचं आणि त्यांचं प्रेम हे त्यांचं जीवन पुढील वर्षात राहिलं. विशेषतः 1956 आणि महाराष्ट्राचा मंगल कलश आणेपर्यंत चव्हाण साहेबांना त्यांनी साथ दिली. चव्हाण साहेबांनी पहिली जी काँग्रेस कमिटी ते 1952 साली, त्यावेळी स्वर्गीय पी डी पाटील साहेब, आबासाहेब पार्लेकर, भिकोबा नाना केवळकर आणि भाई हे पदाधिकारी अनेक वर्ष होते. भाईंनी आपल्या जीवनामध्ये जिद्द बाळगली होती, एक इच्छा निर्माण केली होती की त्यांनी आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, सर्जन झाला पाहिजे आणि त्याचं सर्जिकल हॉस्पिटल असलं पाहिजे आणि मिशनरी वृत्तीनं काम करून जसे डॉक्टर प्लेचर सेसिलियाच्यासारखे ऑपरेशन करावीत आणि ते कराडमध्ये असावं आणि त्याचं उद्घाटन स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांनी करावं असं भाईंना वाटत होतं आणि त्यांच्या हयातीत हे सगळं घडलं. चव्हाण साहेबांनी त्या काळी जेव्हा मुंबई पुण्यात सुद्धा 30-40 बेडचं हॉस्पिटल नव्हते, तेव्हा 40 बेडचं हॉस्पिटल कराडमध्ये उभा करण्याचं भाईंनी धाडस दाखवलं आणि माझ्याकडे ती धुरा सांभाळ दिली. त्यामुळं इथे मी वैद्यकीय सेवा निर्माण करू शकलो. गेली 46 वर्ष के एन गुजर हॉस्पिटलच्या माध्यमातून चांगल्या तऱ्हेनं वैद्यकीय सेवा केलेली आहे आणि तेच नेहमीच्या विभागाशिवाय सामाजिक बांधिलकी पत्करून मोफत फिरता दवाखाना, मोफत कॅन्सर डिटेक्शन सेंटर, सवलतीच्या दराने ब्लड बँक, सह्याद्री सहकारी कारखान्यावर सवलतीच्या दराने ऊसतोड कामगारांच्या करता सोय, बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याचे तिथे मिनी हॉस्पिटल, अशा अनेक वैद्यकीय सेवेच्या आम्ही हे सुरू केल्या आणि यशस्वी झाल्या. आणि त्याच्यानंतर के एन गुजर हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर गुजर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस निर्माण केली आणि गेली 20 वर्ष कॉलेज ऑफ फिजिशियन सर्जन्स ऑफ मुंबई बॉम्बे या युनिव्हर्सिटीच्या मान्यता मिळवून आज 20 वर्ष अनेक शेकडो डॉक्टर CPSC या संस्थेतून पास होऊन भारतात आणि महाराष्ट्रात सेवा देत आहेत. आणि गेल्या 11 वर्षापासून कराडची गरज ओळखून डॉक्टर दौलतराव आहेर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची स्थापना केली. आज हे कॉलेज ग्रामीण भागात असलं तरी महाराष्ट्रात एक अग्रगण्य कॉलेज आहे, नॅक ॲक्रेडिटेशन आहे. युनिव्हर्सिटीमध्ये सगळ्या टॉपर्समध्ये आमचे स्टुडंट्स आहेत आणि अशा रीतीने चांगल्या तऱ्हेचं कॉलेज हे सुरू केलं. या दोन्ही संस्था सुरू करताना माझे मित्र डॉक्टर दौलतराव आहेर, माझे वर्गमित्र यांची मोलाची साथ मिळाली. ते माझ्याबरोबर खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळे मी या संस्था चांगल्या रीतीने उभारू शकलो आणि सेवा आपल्याला देऊ शकलो. आज ह्या दोन्ही वैद्यकीय जीवदान आणि ज्ञानदान या दोन गोष्टी आम्ही समाजाला देत असतो आणि यातूनच भाईंना आदरांजली श्रद्धांजली वाहत असतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे सर्व पाहुणे इथं आलेले आहेत त्यांचं मी JK गुजर मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने स्वागत करतो. आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि या कार्यक्रमामध्ये ज्यांना आज देश सेवा स्वातंत्र्य सेनानी भाई गुजर पुरस्कार देणार आहे ते बीडचे मान्य श्री बाबूराव मुटकुळे, अजित जाधव आणि साधना गुडुंगे यांना जो पुरस्कार, त्याने आमचा पुरस्कार
स्वीकार करण्याचं ठरवलं. यांच्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं विविध क्षेत्रात या कराड तालुक्यात सातारा जिल्ह्यात अतिशय चांगलं काम करून जो एक आपल्या कामाचा ठसा उठवलेला आहे, योगदान दिलेलं आहे, चांगल्या मंडळींना काही पुरस्कार दिलेले आहेत, त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि हा युवकाचा आणि शेतकऱ्यांचा मेळावा आहे, तर मी युवकांना एकच आव्हान करेन की भारतीय स्वातंत्र्य बलिदान केलेले स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांची एकच अपेक्षा होती, महात्मा गांधीची एकच अपेक्षा होती की त्या आर्थिक समता आली पाहिजे, सामाजिक समता आली पाहिजे, परंतु त्याच्यात आपण कुठेतरी मागं पडलेलो आहे. म्हणून मी युवकांना आव्हान करेन की त्यांनी परिश्रम घ्यावेत, त्यांच्या अभ्यासाच्या संशोधनाच्या जोरावर ही समता निर्माण करावी. दलित वंचित जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत हा विकासाची गंगा पोचवावी. आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. 60-70 वर्ष झाले तरी जो शेतकरी सर्वांना अन्नधान्य देत असतो, जो शेतकरी सगळ्यांची भूक भागवत असतो, त्याला भुकेला राहायची वेळ येते. याच्यावर कुठंतरी उपाय निघाला पाहिजे. याच्याकरता युवकांनी प्रयत्न करावेत अशी मी प्रार्थना करतो. आणि या मेळाव्यात सर्व स्वातंत्र्यसैनिक संघटना, क्रांती सेना पाटील स्वातंत्र्यसैनिक संघटना महाराष्ट्राच्या यांच्यातर्फे मला वीररत्न पुरस्कार देण्याचं त्यांनी जाहीर केले, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. स्वातंत्र्यसैनिकांचा पुरस्कार असल्याबद्दल मला त्याचा निश्चित अभिमान आहे. आणि हा पुरस्कार माझा नसून माझ्याकरता ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केला, माझे आई वडील असतील, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असतील, माननीय पृथ्वीराज बाबांचे वडील, त्यांच्या आई, या सर्वांनीच मला लहानपणापासून, माझे येळावीचे आमदार बाबासाहेब पाटील हे त्यांनी लहानपणापासून माझ्यामध्ये रस घेऊन मला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या लोकांचा हा पुरस्कार आहे. विशेषतः माझे सर्व पेशंट ज्यांनी मला संधी दिली हे काम करण्याची, माझ्या हॉस्पिटलमध्ये नर्सेस, डॉक्टर्स, इंजिनिअरिंग कॉलेजचे माझे प्रोफेसर, स्टुडंट्स, या सगळ्यांचं हे श्रेय आहे. त्यांच्यातर्फे हा मी पुरस्कार स्वीकार करणार आहे. एवढं बोलून आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन माझं हे प्रास्ताविक संपवतो. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर. इंद्रजीत जनवे पुन्हा कॅप्टन साहेबांना विनंती करेन आपण आमदार जयकुमार गोरे साहेबांना सन्मानित करावं, त्यांचं स्वागत करतो. डॉक्टर साहेबांना मी विनंती करेन आपण आमदार बाळासाहेब पाटील यांना आपण सन्मानित करावं. डॉक्टर साहेबांना विनंती करतो आमदार बाळासाहेब पाटील यांना आपण सन्मानित करावं. या कार्यक्रमासाठी अगत्याने उपस्थित आमदार आनंदराव पाटील नानक यांचं स्वागत फारुकभाई यांनी करावं. फारुकभाईला विनंती करतो. दादा इंदाळकर या ठिकाणी उपस्थित आहेत. कॅप्टन साहेबांना मी विनंती करतो आपण दादा पाठिंबा दादा पुढे. आजच्या कार्यक्रमासाठी आदरणीय सत्यजित सिंह पाटणकर दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत मी कॅप्टन साहेबांना विनंती करतो. कराड तालुक्याच्या प्रथम नागरिक पर्वत पंचायत समितीच्या सभापती सौ हरिता इनामदार मॅडम यांचे स्वागत या ठिकाणी होते. पाटील यांचंही या ठिकाणी स्वागत करावं.
नीलमताई येडगे यांचे नंतर स्वागत होईल. प्राचार्यांना आणि त्यांच्या साऱ्या प्राध्यापक सहकार्यांनी विनंती केली मंचाच्या उजव्या बाजूला डाव्या मान्यवर स्थानांत आपण स्वागत करावं. या भोसले साताऱ्याहून अगत्याने उपस्थित त्यांचे स्वागत या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होतं. विराजमान मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं बहीणच्या शताब्दी वर्षानिमित्त त्यांना आदरांजली व्यक्त करताना समाजाप्रती योगदान देणाऱ्या काही सत्पुरुषांना सन्मानित करण्याचा त्यांनी मनोदय व्यक्त केला आणि देशसेवा पुरस्कार इतिहासाची पाणी चालताना अशी काही मर्यादित व्यक्तिमत्व आपल्या समवेत आहेत. त्यामध्येच आदरणीय श्री बाबूराव मुटकुळे हे बीडहून अगत्याने इथे उपस्थित आहेत. धन्यवाद. यानंतर अजित संपतराव जाधव आदरकी बुद्रुक तालुका फलटण अध्यक्ष सुजन फाउंडेशन यांचा सेनानी सभागृहाला मान्यवरांना अभिवादन करता आहेत. या पिढीचं योगदान आपल्यासाठी अत्यंत अमूल्य असं आहे. मान्य श्री अजित संपतराव जाधव आदरकी बुद्रुक यांचं देशसेवा पुरस्कार वितरण सोहळा सुरू आहे. आपण टाळ्यांच्या गजरात या गुणी उत्तुंग योगदान देणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करूया. या विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांच्या मार्गाक्रमण करण्याची ऊर्जा आपल्याला मिळावी यासाठी प्रसंगाचे साक्षीदार होऊयात. क्रांतिसिंह नाना पाटील गौरव समिती महाराष्ट्र आदिवासी सुजन फाउंडेशन आदरकी बुद्रुक यांच्या वतीनं सत्काराचं स्वरूप आहे. प्राण्यांच्या गजरात या सत्काराचा प्रदान सोहळा आपल्या साऱ्यांच्या समक्ष उपस्थितीमध्ये होतो. अत्यंत देखणं असं हे स्मृतिचिन्ह महिला समर्पित होत आहे.
महाविद्यालयाची गणना होते ते तुम्हाला साऱ्यांचं नेत्यांचं लाडकं अपत्यामध्ये सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय कराड. या वर्षीचे मानकरी उदय विष्णू किरपेकर. मी आदरणीय आमदार बाळासाहेब पाटील साहेबांना विनंती करेन आपण उदय विष्णू किरपेकर प्रशासकीय कार्याचा उत्कृष्ट प्रशासन पुरस्कार नवनाथ ढवळे साहेब DYSP कराड यांना जाहीर झालेले आहेत. परंतु एका गंभीर गुन्ह्याच्या प्रचारामध्ये साहेब असल्यामुळं क्रीडा क्षेत्रात साताऱ्याचा आणि आपल्या कराडचा अभिमान असणारी स्नेहा गोळाफेक या क्रीडा प्रकारात नगरसेवक हा पुरस्कार जयकुमार गोरे साहेबांच्या हस्ते कराडच्या सार्वजनिक आणि सांस्कृतिक जीवनामध्ये गेले अनेक वर्ष मोलाचे योगदान देणारे मान्य हाजी श्री फारुख इनायतुल्ला पटवेकर भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदी निवड झालेली आहे. मी आनंदरावजी पाटील नाना यांना विनंती करतो की पुढील पुरस्कार आपण द्यावा. श्रेयस बब्रुवान पाटील टेंबू भारतीय या कराड तालुक्यातील सुपुत्राचं टाळ्या वाजवून स्वागत करायचं. यानंतर माननीय चिरंजीव हर्षवर्धन संभाजीराव मोहिते कराड भारतीय नौदलात सब लेफ्टनंट पदी निवड झालेले आहे. या ठिकाणी ते उपस्थित राहू शकलेले नाहीत. त्यांचे वडील ज्येष्ठ विधितज्ञ आणि त्यांच्या मातोश्री सरोजिनी मोहिते आणि ॲडव्होकेट संभाजी मोहिते यांना विनंती करतो की आपण हा पुरस्काराचा स्वीकार करावा. मी आदरणीय पृथ्वीराज बाबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यानंतर पैलवान अक्षय शिवराम सुर्वे आशियाई खेळाडू कुस्तीतील याचा सत्कार या ठिकाणी कराडची क्रीडा पथक आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये अत्यंत मोलाचं योगदान देणारा अक्षय सुर्वे आपण टाळ्यांच्या गजरात आपल्या या मल्लाचं कौतुक करावं. जी.के. गुजर मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय गंगारामजी केशवराव गुजर तथा भाई गुजर यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं आज इथं आपल्या या कॉलेजच्या प्रांगणामध्ये स्वातंत्र्य सैनिक त्याचबरोबर शैक्षणिक याच्यात ज्यांनी चांगलं काम केलं आणि राजकीय सामाजिक सर्व स्तरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे याचा सत्कार आज या
अतिशय पवित्र अशा दिनी या ठिकाणी होतोय. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आपले कराडचे विद्यमान आमदार माननीय ऋतुराज बाबा चव्हाण हे उपस्थित आहेत. तसेच माझे सहकारी मित्र आमदार बाळासाहेब पाटील, माझे दुसरे सहकारी मित्र आमदार जयकुमार गोरे, त्याचप्रमाणे आमदार आनंदराव पाटील, माननीय सत्यजितसिंह पाटणकर, त्याचबरोबर माननीय उदयसिंह पाटील, आपल्या दहिवडीच्या नगराध्यक्षा, कराडच्या नगराध्यक्षा, मलकापूरच्या नगराध्यक्षा, सर्वच सन्मान्य इथं या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व कराड आणि या परिसरातील सर्व मान्यवर मंडळी, त्याचबरोबर आपण सर्व इथं आलेले या कार्यक्रमाला सन्मान्य सर्व माझी वडीलधारी मंडळी, माझ्या माता भगिनी आणि तरुण मित्रांनो. थोडं मला सातारला एक वाढदिवसाच्या कार्यक्रमात जायचं आहे, त्यामुळे थोडं बोलायला मी आधी उभा राहिलो शुभेच्छा देण्यासाठी. आज मी सर्वप्रथम तर इंद्रजित गुजर यांचं मनापासून आभार मानतो. त्यांनी या कार्यक्रमाला मला बोलवलं. तसं हे फार काही इकडे येण्याचा कधी योग आला नव्हता, पण मध्यंतरीच्या जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीमुळं इंद्रजित यांना आपण सगळेजण कॅप्टन म्हणून हे करतो, त्यांची आणि माझी ओळख झाली आणि एक थोडंफार मैत्रीचं नातं हे आमचं त्या निवडणुकीच्या निमित्तानं जुळलं. आम्ही थोडंफार जवळ आलो आणि त्याचाच एक धागा धरून आज मला त्यांनी इथं बोलवलं. मी त्यांचं मनापासून आभार मानतो. आज माननीय श्री डॉक्टर अशोकराव गुजर यांची पण आपल्या स्वातंत्र्य सेनानीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांचं कार्य आपण इथं बघितलं आहे. भाई गुजरांचं कार्य आपण सगळ्यांनी कराडकरांनी बघितले. त्याच्यावर मी एवढ्या छोट्या यानं भाष्य करणं किंवा फार बोलणं हे चुकीचं होईल असं मला वाटते. पण आज एक नक्कीच आहे की आम्हाला सर्वांना आज जे दिवस आपण सगळे जण बघतोय त्याच्यामध्ये देश स्वातंत्र्य करण्यासाठी या स्वातंत्र्य सैनिकांचे फार मोलाचं योगदान राहिलेलं ही वस्तुस्थिती आहे. मध्यंतरी जिल्हा बँकेच्या एका याच्या निमित्तानं आम्हाला वैकुंठभाई मेहताच्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आम्हाला अंदमानला भेट द्यायला संधी मिळाली आणि त्या ठिकाणी जे सेल्युलर जेल आहे, काही लोकांनी ते बघितलं पण असेल, त्या सेल्युलर जेलमध्ये त्या ठिकाणी जी काय पद्धत त्यावेळच्या ब्रिटिश सरकारनं अवलंबली होती आणि जो काही इतिहास इथं त्या सेल्युलर जेलच्या इथं जो सांगितला जातो की अनेक लोक ही आली किंवा जी तिथे जे कैदी होते परत गेलेच नाहीत त्यांच्या मायदेशी किंवा भारतामध्ये त्यांना परत येताच आलं नाही. आपल्या यांना बघायला ही वस्तुस्थिती हा इतिहास आहे. अगदी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे भाऊ हे दोघंही ते जेलमध्ये होते, पण त्यांना 10 वर्ष दोघांनाही माहीत नव्हतं की दोघं पण भाऊ त्या एकाच जेलमध्ये. म्हणजे अशा पद्धतीचं हाल म्हणा किंवा अशा पद्धतीच्या देश स्वातंत्र्य करण्यासाठी त्या स्वातंत्र्य सैनिकांनी यातना सोसल्या आणि आपल्याला स्वातंत्र्य ब्रिटिशांकडनं त्यांनी मिळवून दिलं. ते आपण विसरून चालणार नाही. आजच्या पिढीनं पण ते लक्षात ठेवलं पाहिजे. आज मी यशस्वी भाई गुजर यांना मनापासून आदरांजली वाहतो. डॉक्टर साहेबांचा इथं सत्कार झाला, त्यांना पण जो पुरस्कार त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या माध्यमातून दिला गेला, नक्कीच डॉक्टर साहेबांना अजून त्यांचं कार्य पुढे नेण्यासाठी एक हे ऊर्जा अजून येईल अशी खात्री मला वाटते आपण मनामध्ये ठेवली तर काही चुकीचं होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे मित्र इंद्रजित यांचं मी आभार मानतो. त्यांनी इथं मला बोलवलं आणि इथं सत्कार माझा केला. या सर्व थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या मध्ये मला इथं बसता आलं त्याबद्दल त्यांचंसुद्धा मी इंद्रजितचं मनापासून आभार मानतो. परत एकदा
माझ्यानंतर अजून जयकुमार गोरे वगैरे यांचं आपल्याला मार्गदर्शन होणार आहे, कारण त्यांचा अभ्यास माझ्यापेक्षा नक्कीच जास्त चांगला आहे. त्यामुळे ते नक्कीच जयकुमार माझ्यापेक्षा चांगलं मार्गदर्शन आपल्याला करतील. मी काय मार्गदर्शन करण्यासारखं माझा एवढा काही अभ्यास पण नाही, पण कारण आम्ही विधानसभेमध्ये पण एकत्र असतो, पण तिथं सातारची बऱ्यापैकी जबाबदारी आम्ही जयकुमारकडेच देत असतो. आणि आपलं त्यांनी हात केला की जरी आता ते राष्ट्रवादी आणि काँग्रेस जरी असलं, गोरे साहेबांनी हात केला की आम्ही उभं राहत असतो, असं म्हटलं की आम्ही बसत असतो. म्हणजे एवढं आम्ही त्यांचं ऐकतो. बँकेत तर ऐकायलाच लागतं हे तुम्हाला पण माहिती आहे. त्यामुळं मी मनापासून परत एकदा सर्वांचं आभार मानतो मला इथं बोलवलं त्याबद्दल, आणि माझे 2 शब्द इथं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाबा, आपल्या शुभेच्छा. जी.के. गुजर मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय गंगाराम जी.के. शिवराव गुजर तथा भाई गुजर यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं होत असलेल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तुम्हा सर्वांचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज बाबा, ज्याने आत्ताच माझं प्रचंड असं कौतुक केलं, आणि महाराज रयतेचं पण ऐकलं पाहिजे. आपण आपलं बोलून पुढे जाऊन चालणार नाही. ते या जिल्ह्याचे आमदार सन्माननीय शिवेंद्रराजे भोसले, कराडनगरीचे सुपुत्र आणि या भागाचे आमदार सन्माननीय बाळासाहेब पाटील, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय आमदार आनंदरावजी राणा, स्टेजवर उपस्थित असलेले सन्माननीय सत्यजितजी पाटणकर, उदयसिंह उंडाळकर, या ठिकाणी स्टेजवर उपस्थित असलेल्या मलकापूरच्या नगराध्यक्षा हेडगेताई, देगवडीच्या नगराध्यक्षा आमच्या साधनाताई गुंडगे, कराड पंचायत समितीचा सभापती, आणि स्टेजवरचे सगळे सन्मान्य सगळ्यांची नावं घेतली पाहिजे. वास्तविक पाहता शिवेंद्र बाबांना मी सांगितलं होतं की आमच्या सगळ्यांच्या वतीने आपण शुभेच्छा द्या. कार्यक्रमाला वेळ खूप झाला आणि आपण खूप वेळापासून या कार्यक्रमाची वाट बघतोय. खास करून ज्यांचं नाव आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेतलं पाहिजे, ज्यांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा पुरस्कार दिला जातो, ज्यांनी आदरणीय भाई गुजरांच्या नंतर त्यांचा सामाजिक सेवेचा वारसा पाठीमागे चालवला, आणि ज्यांना आज राज्यस्तरीय वीररत्न असा विशेष पुरस्कार क्रांतिश्री नाना पाटील गौरव समितीच्या वतीनं दिला जातो, ते डॉक्टर अशोकरावजी गुजर. या कार्यक्रमाच्या निमित्तानं देशसेवा पुरस्काराने सन्मानित झालेले स्वातंत्र्य सैनिक सन्माननीय बाबूराव मुटकुळे, सन्माननीय अजित जाधव आदरकी बुद्रुक साहेब, फलटणचे अध्यक्ष सुजन फाउंडेशनचे आहेत. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं तिसरा पुरस्कार दिला जातोय, तो माझ्या मान तालुक्यातल्या देवळी नगरीच्या नगराध्यक्षा सन्माननीय साधनाताई गुंडगे, या चौघांचे मी मनापासून या पुरस्कार मिळाल्याबद्दल मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि हा एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत असताना सन्माननीय स्वातंत्र्य सेनानी भाई गुजर यांचा असा वारसा चालवत असलेली त्यांची तिसरी पिढी, आणि ज्यांच्यामुळं आम्ही सगळेच जण या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिलो, ते या नगरीचे नगरसेवक, आणि आपण सगळेजण त्यांच्याकडे कराड नगरीचा जाईंट किलर म्हणून बघतो. ते सन्माननीय इंद्रजित गुजर
आणि आपण सगळे सन्माननीय उपस्थित. मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खूप काही बोलणार नाही, आपला वेळही घेणार नाही, परंतु या कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून शुभेच्छा देणं ही माझं मी कर्तव्य समजतो. इंद्रजीत, आपण या भागात आपण आपले वडील समाजसेवा करतात, गोरगरीब लोकांची सेवा करत असताना जे संस्कार आदरणीय भाई गुजर यांनी घालून दिले, त्या संस्कारानं आपण सगळेजण कुटुंबीय पुढे चाललेले आहात. आपल्या सगळ्यांच्या कामात मी मनापासूनच्या या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतो. तसं सातारा जिल्हा आणि हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. सातारा जिल्हा क्रांती लढ्याचा केंद्रबिंदू असणारा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यानं क्रांतीवीर नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली 1942 साली इंग्रजांना चले जावचं आंदोलन उभं केलं आणि आमचा कारभार आमचा देश आहे, आमचा कारभार आम्ही करू असं इंग्रजांना ठणकावून सांगून प्रति सरकारची स्थापना केली आणि या देशामध्ये प्रति सरकार चालवायला सुरुवात केली. आणि त्यांच्यासोबत आदरणीय यशवंतरावजी चव्हाण असतील, भाई गुजर असतील आणि स्वातंत्र्य लढ्यात खूप मोठं योगदान दिलं. आणि ते योगदान देऊन आज आपण सगळेजण त्या देशाचे नागरिक आहोत. आपल्या सगळ्यांना कायम अभिमान असतो की या क्रांतिकारी लोकांनी, या स्वातंत्र्य सेनानीने जे योगदान दिलं त्यातून आज आपण सगळेजण गुण्यागोविंदाने या देशामध्ये नांदतोय. त्या कुटुंबाचा वारसा असलेली ही मंडळी शेवटी जे संस्कार आपल्यावर घडतात त्या संस्कारातून पिढी पुढे जात असते. त्यातून त्यांची दुसरी पिढी, त्यांची तिसरी पिढी समाजसेवेचा वारसा घेऊन पुढे चालली. त्यातीलच आमचे मित्र सन्माननीय इंद्रजीत गुजर हे समाजसेवेचा वारसा घेऊन पुढे जातात. लोकांच्या अडीअडचणी, लोकांचे प्रश्न घेऊन कायम समाजसेवेचं काम करत असतात. त्यांना मी मनापासूनच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो. आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आलात म्हणून आपल्यालाही मी मनापासून आपलं स्वागत करतो. आदरणीय बाळासाहेब पाटील यानंतर मला वाटतं बोलतील आणि बाकीची सगळी जबाबदारी मी त्यांच्याकडे देतो. आणि मी पुन्हा एकदा गुजर कुटुंबियांना, त्यांना पुरस्कार मिळाले त्यांना मनापासूनचं त्यांचं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं, आमचा सन्मान सत्कार केला म्हणून इंद्रजीत आपल्याला आणि डॉक्टर अशोकरावजी गुजर यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुख्यमंत्री या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कराड दक्षिणचे आमदार आदरणीय गुजरात चव्हाणसाहेब, ज्याने या ठिकाणी महाराष्ट्र केलं ते आमदार जयकुमार गोरे, आमदार शिवराज भोसले, आमदार अमराव पाटील, सत्यश्री पाटणकर, अविनाश मोहिते, या तालुक्याच्या सभापती सफरीदा इनामदार, उपसभापती सुहास बोराटे, अशोकराव पाटील पार्लेकर, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या मलकापूरच्या नगराध्यक्षा निगंताई हेडगे, दैवडीच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई गुणगे, जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे, उदयसिंह पाटील, अजितराव पाटील चिखलीकर, अशोकराव पाटील, त्याचप्रमाणे डॉक्टर अशोकराव गुजर आणि ज्यांची ओळख या सर्व परिसरामध्ये कॅप्टन म्हणून आहे ते इंद्रजीत गुजर, त्यांचे सर्व कुटुंबीय, सर्व स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे सर्व नातेवाईक, उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आज 12 मार्च आपणा सर्वांचे नेते कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांची 106वी जयंती आपण आज साजरी केली. या जिल्ह्यामध्ये अनेकांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये उडी घेतली आणि त्यामध्ये चव्हाण साहेबांचे सहकार्य म्हणून भाई गंगारामजी गुजर हे त्या ठिकाणी प्रमुख व्यक्ती होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर
समाजकारणामध्ये ही सर्व मंडळी त्या ठिकाणी कायम राहिली. त्यांचे चिरंजीव अशोकराव त्या काळामध्ये MS झाले आणि कराडच्या परिसरामध्ये त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. डॉक्टर साहेबांना व्यवसायाच्या निमित्तानं पुण्या मुंबईला जाता येणं शक्य होतं, तर या भागातल्या सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची भूमिका त्यांनी घेतली. आणि हे करत असताना नेहमी त्यांचं काम हे सेवाभाव उत्पन्न करण्याचं काम हे राहिलेलं आहे. सह्याद्री कारखान्याच्या बीडमधून मजुरांना त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची वैद्यकीय सुविधा नव्हती. त्या काळामध्ये सुद्धा ट्रस्टच्या वतीनं चांगल्या प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे. वैद्यकीय क्षेत्राबरोबरच शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलं आणि या भरोडी परिसरामध्ये पार्ले परिसरामध्ये चांगल्या प्रकारचं इंजिनिअरिंग कॉलेज त्यांनी या ठिकाणी उभं केलं. त्या निमित्तानं अनेक विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होतंय. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं भाई गंगारामजी जन्मशताब्दी वर्ष साजरं होत असताना तिथं स्वातंत्र्य सैनिकांचा आपण सन्मान केला. त्यांच्या त्या ठिकाणी असणारे त्यांच्या घरच्या मंडळीचा सत्कार केला. क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलं, चांगलं योगदान दिलं, त्यांचा आपण सन्मान केला. हे एक निमित्त आहे. त्या निमित्तानं सर्वांना एक प्रेरणा मिळाली पाहिजे पुढच्या पिढीमध्ये आपण कशा प्रकारचं काम करायचं. मी या सर्व उपक्रमाला या निमित्तानं अतिशय मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. या गुजर कुटुंबियांच्या माध्यमातून या परिसरातल्या सर्वसामान्य जनतेची याहीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारची सेवा घडावी अशाही प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. GK गुजर माने स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय गंगारामजी केशवराव गुजर उर्फ भाई गुजर यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं त्यांच्या पूर्ण पुतळ्याचं अनावरण, त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातल्या आणि परिसरातल्या राज्यातल्या गुणीजनांचा सत्कार असा जन्मशताब्दी महोत्सव या ठिकाणी साजरा होत असताना त्या कार्यक्रमाला विशेष उपस्थित असलेले या परिसरातले लोकप्रिय आमदार सन्माननीय बाळासाहेब पाटील, ते आत्ताच मार्गदर्शन करून पुढे गेले, आमदार श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले, आमदार जयकुमारजी गोरे, आमदार आनंदराव पाटील, त्याचबरोबर माननीय सत्यजित सिंग पाटणकर, उदयसिंग पाटील निंबाळकर, शिवराज मोरे, अजितराव पाटील चिखलीकर, फारुख पदवेकर, सौकरिता इनामदार, मलकापूरचे नगराध्यक्ष मंगळ शिंदे, कृष्णा सहकारी कारखान्याचे माजी अध्यक्ष श्री अविनाश भुलके, कराडचे नगरसेवक राजेंद्र बाप्पा माने, मानसिंगराव जगदाळे, ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते, प्रदीप जाधव, सुभाष जगताप, प्रशांत चांदे, दत्ता पवार, मलकापूरचे नगरसेवक राजेंद्र यादव आबार, इंद्रजित चव्हाण, दादासाहेब काळे यांचा आपण सन्मान केला. त्या साधना गुंगे, पराग तांदळे, सुभाष बोराटे, त्याचबरोबर आज असे प्रमुख सत्कार मिळतील. त्यांनी भाई गंगाराम गुजर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक प्रचंड भव्य संकुल भरलेलं आहे. ज्यांनी वैद्यकीय शिक्षण घेऊन घरांमध्ये सर्वसामान्यांची वैद्यकीय सेवा करण्याचं ध्येय मुलाशी बाळगलं आणि आपल्या पिताश्रींच्या त्यांनी केलेलं स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान त्यातूनच प्रेरणा घेऊन ते काम करत राहिले ते डॉक्टर अशोक गुजर. आणि डॉक्टर अशोक गुजर यांचेच सुपुत्र आजच्या कार्यक्रमाचे संयोजक, ज्यांना सगळे प्रेमाने कॅप्टन म्हणतात, कॅप्टन इंद्रजित गुजर, कार्यक्रमाला उपस्थित शिक्षण संकुलातले सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, पत्रकार मित्र, मंचकारील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनींनी विरोध केला. कार्यक्रमाला बराच वेळ झालेल्याची मला जाणीव आहे, पण आज
भाई गुजर यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या शिक्षण संकुलाच्या भव्य प्रांगणामध्ये त्यांच्या पुतळ्याच्या देखरेखीखाली हा एक खरोखर जन्मशताब्दीला साजेल असा भव्य कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. या कार्यक्रमामध्ये आपण देशसेवा पुरस्कार दिलेला आहे. तो दिलेला आहे स्वातंत्र्य सेनानी बाबूराव मुटकळे बीडचे आहेत. त्याचबरोबर अजित संपतराव जाधव आदरकी बुद्रुकचे आणि सौ साधना सिद्धार्थ गुंडगे या दहिवडीच्या नगराध्यक्ष त्यांना देशसेवा पुरस्कार. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा असा वीररत्न पुरस्कार हा डॉक्टर अशोक गुजर यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर अनेक मान्यवरांना भाई गंगाराम गुजर यांच्या स्मृती सन्मान पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. या सर्व पुरस्कार प्राप्त करणाऱ्या मान्यवरांना मी माझं अभिनंदन करतो. समाजातून अशा कार्याचा जेव्हा गौरव होतो तेव्हा ते काम करणाऱ्याचा म्हणजे क्रीडा क्षेत्रातलं काम असेल, सैन्यामध्ये काही लोकांची निवड झालेली आहे, त्याचबरोबर प्रशासनामध्ये काम करणारी व्यक्ती आहे, लोकसेवक म्हणून काम करणारी व्यक्ती आहे. या सगळ्यांचा जेव्हा अशा प्रकारचा सन्मान होतो तेव्हा खरोखरीच त्यांना अधिक चांगलं काम करण्याकरता प्रेरणा मिळते. तर म्हणजे भाई गुजर हे रेठे बुद्रुकचे माझे पिताजी, माझ्या मातोश्री आणि रेठे बुद्रुकचे स्वर्गीय यशवंतरावजी मोहिते त्यांचा परिवार, त्यांचं कुटुंब. आमचा त्या काळचा म्हणजे मला आठवतं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा तो काळ असेल. 52ची निवडणूक स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण हे घरामधून उभा राहिले होते. त्या जागी योगायोगानाच जन्मदिनाचा कार्यक्रम देखील आपण आज सकाळी साजरा केला. दक्षिणेमधून यशवंतराव मोहिते उभे होते. शेतकरी कामगार पक्षाचं खूप मोठं वातर होतं. माझे वडील पाटणमधून उभे होते. त्या काळामध्ये मला आठवतं आहे की तिथल्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक म्हणून भाई गुजर यांचा अतिशय सन्मानानं आदरानं आमच्या घरामध्ये उल्लेख व्हायचा. त्यावेळेला काही फार मोठी विकासाची कामं झाली नव्हती, रस्ते नव्हते चांगले. त्या काळात देखील एक या सर्व परिसरातले एक अतिशय आदरयुक्त व्यक्तिमत्व स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या बरोबर स्वातंत्र्य संग्राम लढ्यामध्ये काम केलेले व्यक्तिमत्व म्हणून भाई गुजर यांचा उल्लेख आमच्या घरातल्याचा सगळ्या परिवारात. त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे डॉक्टर अशोक गुजर यांना एक चांगलं वैद्यकीय शिक्षण घेण्याची प्रेरणा घेतली. खरं म्हणजे घरची परिस्थिती चांगली होती, शेती चांगली होती, शिक्षण वगैरे घ्यायची काही गरज नव्हती. तरी पण डॉक्टर अशोक गुजर यांची अतिशय तल्लख बुद्धिमत्ता असलेला हा विद्यार्थी त्यांनी पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन इथं शिक्षण झालं, म्युन्सिपाल्टीच्या शाळेत झालं. मला वाटतं माझं आणि त्यांचं वय जवळपास एकच आहे. ते देखील कराडच्या म्युन्सिपाल्टीच्या शाळेत शिकले. मी देखील कराडच्या म्युन्सिपाल्टीच्या शाळेत शिकलो. पुढं ते माध्यमिक शिक्षणाकरता कराडला राहिले, मी जरा बाहेर गेलो. परंतु त्यानंतर त्यांनी अतिशय उत्कृष्ट दर्जाचं वैद्यकीय शिक्षण घेतलं, MBBS केलं, MS केलं आणि ते मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी राहू शकले असते, खूप पैसे कमवू शकले असते वैद्यकीय व्यवसायामध्ये. ते नाही का करायला परत आले आणि इथं गुजर हॉस्पिटल नावाचं एक त्यांनी वैद्यकीय सेवा करण्याकरता हॉस्पिटल सुरू केलं. त्या प्रेरणेतून त्यांचा सामाजिक जीवनामध्ये कराड नगरीच्या जीवनामध्ये खूप जवळचा संबंध आला. फार डायरेक्टली ते राजकारणात उतरले नाहीत, पण लांबून लांबून त्या राजकारणामध्ये सहभागी असत. आणि हे करत असतानाच त्यांनी या शिक्षण संकुलाचा पाया घातला आणि भव्य असं हे शिक्षण संकुल इंजिनिअरिंग कॉलेजचं वगैरे इथे उभं केलेलं. मी काही महिन्यापूर्वी या संकुलामध्ये आवर्जून आलो होतो. इथं सगळं काही विद्यार्थ्यांशी बोललो मी. मला खूप बरं वाटलं की आपल्या कराडसारख्या ठिकाणी बरीच इंजिनिअरिंग कॉलेज झालेली आहेत, कॉमन कॉलेज आहे. तर तिथं एक चांगलं शिक्षण संकुल या ठिकाणी उभं केलेलं आहे. भव्य प्रांगण, क्रीडांगण आणि लायब्ररी सकट सर्व चांगल्या सुविधा. मी स्वतः प्रत्येक तिथं तिथली जी संकुलं आहेत ती सगळी मी पाहिलेली आहे.
एक चांगलं संकुल या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि मला वाटतं याकरता अशोकरावांना धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी आपल्या वडिलांची परंपरा, त्यांची वेगळी परंपरा होती पण पुढे चालू ठेवलेली आहे. आणि त्यांच्या अशोकरावांच्या पावलावर पाऊल ठेवून इंद्रजित याने देखील समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये, थोडं नगरपालिकेच्या राजकारणामध्ये भाग घेतलेला आहे. इंद्रजित यांचा प्रचंड मोठा मित्रपरिवार आहे. एक अत्यंत अटीतडीच्या सुरक्षेच्या निवडणुकीमध्ये ती निवडणूक जिंकली आणि कुणीतरी मगाशी त्यांचा जायंट किलर म्हणून उल्लेख केला. इंद्रजित हा अत्यंत लोकाभिमुख असा युवक आहे, प्रचंड मोठा मित्रपरिवार आणि घराची परिस्थिती बरी असल्यामुळं लोकांच्या करता मदतीचा हात सारखा पुढं अशा प्रकारचं एक अत्यंत लोभस आणि लोकप्रिय असं व्यक्तिमत्व इंद्रजितचं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं अतिशय सुरेख आणि देखणा कार्यक्रम या ठिकाणी झाला. बऱ्याच दिवसापासून हा कार्यक्रम घ्यायचं चाललेलं होतं. मी त्या ठिकाणी सांगितलं की आवर्जून सांगितलं की नक्की कार्यक्रमाला घेणार. मला फक्त धाकधूक होती की आता आचारसंहिता लागल्यानंतर काय होणार, कोणीतरी त्यामध्ये खो घालेल का काय, की नाही आता आचारसंहिता झाली आहे. हा जरी राजकीय कार्यक्रम नसला तरी शेवटी काय कोणाला काही अडचणी निर्माण करायचं असतात तर ते करता येतात, पण ते काही झालं नाही. सुदैवानं आज नेमका स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या जन्मदिनीच्या निमित्तानं हा आज भव्य कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतो. मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं डॉक्टर अशोकरावला त्याबरोबर कॅप्टन इंद्रजित यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांनी असंच जनतेचं कार्य, समाजकार्य करत राहावं, लोकाभिमुख कार्य करत राहावं. आणि इंद्रजित आपण आपल्या आजोबांचा म्हणजे भाई गुजर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विठ्ठल बुद्रुकसारख्या गावातून त्यांनी एक जे विश्व उभं करण्याकरता तुम्हाला तयार केलं. डॉक्टर अशोकराव त्यांना शिक्षण दिलं आणि शिक्षण घेण्याची प्रेरणा दिली. मग अशी म्हटल्याप्रमाणे काही गरज नव्हती, पण ती प्रेरणा दिली आणि तल्लख बुद्धीचे अशोकराव त्यांनी खूप चांगल्या प्रकारे ते शिक्षण घेतलं आणि पुढं वैद्यकीय व्यवसाय त्यांनी सुरू केला. असाच वेगवेगळ्या माध्यमातून शिक्षण संकुलाच्या माध्यमातून असेल, वैद्यकीय हॉस्पिटलच्या माध्यमातून असंच आपण समाजसेवा करत राहा. आणि मला आपल्या सर्वांना, आमच्या सर्वांच्या वतीनं खूप मोठे सातारा जिल्ह्यातले सर्व नेते मंडळी, लोकप्रतिनिधी, आमदार, समाजसेवेतली मोठी माणसं इथं आलेली आहेत. आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्याकरता, आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्याकरता आमच्या सर्वांच्या आशीर्वाद आणि शुभेच्छा आपल्या मागे आहेत. असंच आपण समाजसेवा करत राहा, शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद बाबा. यानंतर आज जी के गुजर मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय गंगारामजी केशवरावजी गुजर तथा भाई गुजर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्तानं आजच्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री आमदार पृथ्वीराजजी चव्हाण साहेब, या भागाचे नेते कराड उत्तरचे आमदार माननीय बाळासाहेब पाटील, महान खटावचा बुलंद आवाज माननीय आमदार जयकुमार गोरे भाऊ, कराडचे आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे आमदार माननीय आनंदराव पाटील नाना, पाटणचे सत्यजित सिंह पाटणकर, भीमरावदादा पाटील, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अण्णादादा मोहिते, कराड तालुक्यातील सर्व नगरसेवक, कराड नगरीचे सर्व नगरसेवक, मालकापूर नगरीचे सर्व नगरसेवक, कराड तालुक्यातून आलेले, सातारा जिल्ह्यातून आलेले सर्व पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, मालकापूरच्या नगराध्यक्षा सौ निरंताई येडगे, दहिवडीच्या नगराध्यक्षा साधना गुंगे मॅडम, मनोहर शिंदे साहेब, उदयसिंहदादा पाटील, या ठिकाणी सर्व विविध स्तरातून सामाजिक राजकीय क्षेत्रातून सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले, पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आजचा हा कार्यक्रम राष्ट्रगीतानंतर संपणार आहे. जय महाराष्ट्र. Thank you.
बोलो भारत माता की भारत। KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज.